नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिंदे गटाच्या खासदाराला बसणार धक्का. उमेदवारी जाणार, 3 वेळेस खासदार होऊन काही फायदा नाही. उमेदवारी वाचवण्यासाठी चालू आहे धडपड. शिंदे सुद्धा काही करू शकत नाही. कोण आहे नेमके खासदार आणि काय सविस्तर बातमी जाणून घेऊया. तर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक खासदार आमदार गेले. त्यांना वाटलं होतं एकनाथ शिंदे आपल्याला न्याय देतील, पण आता महायुतीमध्ये त्यांची गळचिपी होत असल्याचे दिसत आहे. या खासदार आहे शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी. 3 वेळेस त्या खासदार राहिलेल्या आहेत, पण आता त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नाही, कारण महायुतीमध्येच त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठू लागलेला आहे. भावना गवळी काही दिवसापूर्वीच म्हणाल्या होत्या, मेरी झाशी नाही दूंगी, आणि असे सांगण्याचा प्रयत्न केला होता, माझा मतदारसंघ मी देणार नाही. पण दुसऱ्याच दिवशी त्यांच्या विरोधामध्ये कारस्थान सुरू झाल्याचं दिसत आहे. महायुतीची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अजित पवार गटाचे नेते आणि पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांनी एक मागणी केली. त्यांनी अशी मागणी केली की यावेळेस लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये एखाद्या बंजारा नेत्याला संधी द्या. आणि त्यांनी भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे आता भावना गवळींचं तिकीट जवळपास कापल्यात जमा झालं आहे. भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध असण्याचं दुसरं एक कारण समोर येत आहे. ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी टाकलेले एक डाव. उद्धव ठाकरेंनी तेथे आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांना त्यांनी संधी दिलेली आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरेंचा जर सामना करायचा असेल तर आपला सुद्धा उमेदवार बंजारा हवा, अशी मागणी महायुतीमधून समोर येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टाकलेल्या या डावामुळे सुद्धा भावना गवळी अडचणीत सापडल्याचं बोललं जात आहे. मंडळी, तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.